जय श्रीराम. मी तुमचा लाडका आरजे. तर निघालो सोलो राईडला. आपल्यासोबत कोणीच नाही आहे. आपली एक गाडी इकडे पण कोण नाही. ही गाडी जो आहे ती दुसऱ्याची आहे. तर निघालो आज खूप दिवसानंतर सोलो राईडला. आणि आपण या साईडला जर गेलो हर्सूल साईडला तर आपला ब्लॉग इथून स्टार्ट होतो. तो आहे म्हणजे हा पूल. माझा कालचाच प्लॅन होता राईडला जायचा आणि आपल्याला आज सनसेट पाहायचा आहे. सनसेट पाहायचा आहे. आता बघितलं असेल हा पूल आणि दरवेळेस मी दाखवतो इकडचा हा जो व्ह्यू आहे आपण दाखवतो. काही मित्र इथं मासे पकडताय खूप करून, आज पण देत आहे. तर इथं मासे पकडायचं काम चालू आहे त्यांचं. आणि हा जो सनसेट आहे आपण एक चांगल्या लोकेशनवर जाऊन आपण आजचा सनसेट एन्जॉय करणार आहोत. तुम्हालाही आपण सनसेट दाखवू. तर हा जो रस्ता आहे हा जातो हर्सूल करा. एन्जॉय करा, हा ब्लॉग एन्जॉय करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट नक्कीच राहू द्या. तर आता पुढच्या लोकेशनला शक्यतो आपला जो पुढचा लोकेशन राहील तो लास्टच राहील माझ्यामध्ये. बघू, जर पुढे थांबता आलं तर थांबू. पण डिस्टन्स पण एवढा नाही आपला तो ज्या प्लेसला जायचं आपल्याला. तर भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला. फायनली आपण सनसेट पाहायला आलो आहे. संडे संडेला 100 रुपये तिकीट आहे. बाकी ऑर्डर टाईमला बाकी प्लस त्याच्या त्या दिवशी 7 रुपये आहे. तर आपण आलो आहे बोट क्लबला. आता सध्या कोणतं खूप लागतं आहे त्या साईडला कॅफे एरिया त्या साईडला बाहेर तुम्ही बसून एन्जॉय करू शकता. तर ससा अजून आता तिथं 4:30 वाजता आहे. आता 4:30 होत आहे. साधारण किती टाईमात सनसेट सांगता येत नाही. आणि तिथे समोर पाहताय तुम्ही या समोरच्या साईडला बोटिंग वगैरे होती, पण ती सध्या आता पावसाळ्यामुळे बंद केली त्यांनी. बोटिंग वगैरे सर्व बंद आहे इथं. आता फक्त तुम्ही येऊ शकता इथं कॅबिनमध्ये बसू शकता आणि सनसेट एन्जॉय करू शकता. तर आलू असा आहे तो सगळीकडे पाणीच पाणी. जो सनसेट आपल्याला पाहायचा होता आपण तो एन्जॉय केला आणि तुम्हालाही पाहायला भेटेल. खूप पेशन्स ठेवले त्या व्हिडिओ काढायला, कारण की साधारण 1 तास लागला. कंटिन्यू मोबाईल चालू होता. टाईम लेप्समध्ये आपण तो व्हिडिओ काढला आहे. तर फायनली आपला आजचा जो दिवस होता तो इथं आणि आजचा जो आपला ब्लॉग आहे तो इथं संपणार आहे. आपण इथं एंड करू. तर बॅक साईडला पण
बोट क्लबचंच काहीतरी काम चालू आहे, ते अजून ओपनिंग झाली नाही. तर आजचा स्पेशल दिवस होता की तो आपण सनसेट पाहायला आलो होतो. माझा तर प्लॅन कालच होता, पण काल झाला नाही तो. आज पण मूड नव्हता, पण शेवटी म्हटलं असं पुढं ढकल ढकल चालूच राहील. आपले ब्लॉग पण असंच वाऱ्यावरती उडत गेले सर्व. तर आपण विषय घेतला आता आणि तिथं ब्लॉग न बनवायचं कारण हेच होतं की तिथं त्या कॅफेमध्ये सर्व गाणी चालू होते आणि गाणी चालू असल्यामुळं आपल्या व्हिडिओला कॉपीराईट आला असता. त्याच्यामुळं आपण तिथं ब्लॉग बनवला नाही. तर आपला सनसेट पाहून झाला, सनसेटचा व्हिडिओ काढून झाला. त्यानंतर आपण बाहेर आलो आहे आणि बाहेर आल्यानंतर हा ब्लॉग आपण एंड करतो आहे. तर बनून राहा आरजेसोबत आणि आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा, जेणेकरून आपण नवीन नवीन जागेवर एक्सप्लोर करून तुम्हालाही काही नवीन दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेल. तर चला, काळजी घ्या, हॅप्पी राहा आणि आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओंना लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र.